14 एप्रिल 2025 आणि बरोबर 81 वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक बंदरामध्ये महाभयंकर स्फोट झाले। त्या स्फोटाने मुंबईला अगदी उद्ध्वस्त करून टाकलं। 700हून अधिक मुंबईकरांचे बळी घेतले आणि त्याच स्फोटाच्या कडू आठवणींना उजाळा देणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। A minor fire on a small freighter in Bombay Harbor is the start of a major catastrophe. The flames were almost under control when they suddenly spread, licking at nearby ammunition dumps. Natives flee from their homes. 14 एप्रिल 1944 चा तो काळा कुट्ट दिवस। मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक मधील विध्वंसक स्फोट। The explosion spreads the fire through the entire harbor district. दक्षिण मुंबईत राख रांगोळी, 700 जणांचा बळी। बरोबर 81 वर्षापूर्वीचा तो महाभयंकर दिवस। मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक मधील एका मालवाहू जहाजामध्ये भीषण स्फोट झाले। या स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की त्याचे हादरे दूरपर्यंत जाणवले। व्हिक्टोरिया डॉक म्हणजे सध्याचं प्रिन्सेस डॉक आणि आसपासच्या परिसरातील इमारती जमीनदोस्त झाल्या। जीव वाचवण्यासाठी मुंबईकर घरदार सोडून पळू लागले। आगीच्या मोठ्या लोळांनी आणि धुराच्या लोटांनी आकाश काळकुट्ट झालं। या दुर्घटनेत मुंबई बंदर अक्षरशः बेचिराख झालं। ही दुर्घटना नेमकी कशी घडली त्यावर नजर टाकूया। 14 एप्रिल 1944 रोजी SS फोर्ट स्टीफन नावाचं एक ब्रिटिश मालवाहू जहाज कराचीहून मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकवर आलं होतं। दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्यानं या जहाजात जवळपास 1400 टन स्फोटके, 30 अजस्त्र लोखंडी पट्ट्यांमध्ये 720 किलोच्या सोन्याच्या विटा, कापसाच्या हजारो गासड्या, कापड, गंधक, लाकडी ओंडके, विमानाचे सुटे भाग, तेलाची पिंप असा माल लादण्यात आला होता। या जहाजाला आग लागली, त्यानंतर जहाजात मोठे मोठे स्फोट झाले। तब्बल 3 दिवस आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करत होतं, मात्र ते अपयशी ठरले। स्फोटामुळे लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 66 जवान मृत्युमुखी पडले, तर सुमारे 700 निरपराध मुंबईकरांचा बळी गेला। असं सांगतात या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, जहाजातली 10 किलो सोन्याची वीट उडून 3 किलोमीटर अंतरावरील एका इमारतीत पारशी माणसाच्या घरात जाऊन पडली। एक दगड तर धोबी तलावाजवळच्या सेंट झेवियर्स शाळेच्या इमारतीत जाऊन पडला। गोदीतील अनेक जहाजं उद्ध्वस्त झाली। कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं। हजारो टन मालाची राख झाली। मुंबईत सोन्याचा आणि मृत्यूचा पाऊस असं या दुर्घटनेचं वर्णन त्या काळी करण्यात आलं होतं। त्या बॉम्बस्फोटामुळे जहाजातल्या ज्या वस्तू होत्या त्या फेकल्या गेल्या इतक्या दूर की एक मुंबईतल्या 5-7-10 किलोमीटरच्या अंतरात त्या फेकल्या गेल्या। काही दिवसांनी एका पारशाच्या घरी वरनं छप्पर फोडून सोन्याची वेट पडली। आता हे म्हणजे इतकं सगळे ह्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत ना की खरंच वाटत नाही की असं होऊ शकतं मुंबईत। त्यांनी ती दिली पारशी आणि पोलिसांना। नंतरही व्हिक्टोरिया गोदीतला वेळोवेळी सगळ्या गोदीतला गाळ काढावा लागतो, नाहीतर ती जहाजं अडकून बसतात। त्यावेळेलाही अनेक वस्तू सापडल्या। ह्या आगीची तीव्रता अशी की किमान 700 ते 800 लोक मेले असं म्हणतात, पण काहींचा आकडा 3000 पर्यंत। या दुर्घटनेच्या वेळी आग विझवताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या 66 जवानांच्या स्मृती जपण्यासाठी भायखळ्याच्या मुख्यालयात स्मृतीस्तंभ उभारण्यात आलाय। दरवर्षी 14 ते 21 एप्रिल या कालावधीत अग्निशमन हुतात्मा सप्ताह पाळला जातो। 1944 सालच्या या विध्वंसक दुर्घटनेला 81 वर्ष पूर्ण झाली आहेत। हल्लीच्या नव्या पिढीला तर मुंबईत अशी काही मोठी दुर्घटना घडली होती याची माहितीही नाही। मुंबईच्या इतिहासातील हा काळा कुट्ट दिवस, त्याच्या आठवणी अंगावर काटा आणणाऱ्या। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।